नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण. तर आपल्या लर्न ग्राफिक डिझायनिंग विथ पूजा या चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा आपला टॉपिक आहे की बिगिनरनी स्टार्टिंगला जी डिझाईन बनवायची आहे ती कशी बनवायची आहे. ओके, तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही डिझाईन कशी बनवायची आहे, कसे एलिमेंट्स, कसा टेक्स्ट, कसे फोटोज, हे सगळं कसं जे तुम्हाला समोर दिसतंय ते कसं ॲड करायचं आहे आपल्या पेजवरती स्क्रॅचिंगपासून, हे मी शिकवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतरच तुम्हाला समजेल की ही डिझाईन आपण कशी तयार केली व त्यानंतरच तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करू शकाल. स्किप केल्यानंतर तुम्हाला कुठे काय वापरलं आहे, कसं वापरलं आहे हे समजणार नाही आहे. तर कृपया सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. ब्लँक पेज घ्यायचा आहे. ब्लँक पेज कसं घ्यायचं आहे माहीत नसेल तर आपले मागचे व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल ब्लँक पेज कसं ॲड करायचं. ओके, जर नसेल कळत तर हे पहा, इथे प्लसचं जे आयकॉन दिसते तुम्हाला, हे आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं ब्लँक पेज ओपन होतं. तर मी ही जी तुम्हाला दिसते डिझाईनचा फोटो मी ॲड केला आहे का, तर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा आहे. तर स्क्रॅचिंगपासून टेक्स्ट कसा घ्यायचा मी सांगणार आहे. जर हे बघा, तुम्हाला टेक्स्टचा जो आयकॉन दिसतोय तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही जायचं आहे टेक्स्ट याच्यावरती. त्याच्यानंतर ॲड अ हेडिंगवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा जो दिलेला क्लायंटने दिलेला जो टेक्स्ट असेल तो तुम्ही ॲड करायचा आहे. ओके, तर मी आता हे बघा, गार्गीज ब्रायडल ट्रेडिशनल ज्वेलरी मेकिंग क्लासेस. ओके, हा मी टेक्स्ट कसा ॲड केला तुम्ही पाहिलं ना, तर असा टेक्स्ट ॲड करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा टेक्स्ट आता तुम्हाला काय करायला लागेल, हे दुसरा टेक्स्ट ॲड करण्यासाठी टेक्स्टमध्ये जावं लागणार आणि ॲड अ हेडिंग परत घ्यावं लागणार. तर ही गोष्ट टाळण्यासाठी ही मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण. अशा ट्रिक पुढेसुद्धा आहेत खूप. ओके, तर आपलं काम वाचण्यासाठी आपण काय करणार आहोत, टेक्स्टला सिलेक्ट करणार आहोत आणि जस्ट कॉपी करणार आहोत. ओके, डुप्लिकेट करणार आहोत. हा टेक्स्ट डुप्लिकेट करणार आहोत. ओके, त्यानंतर एडिटवरती जायचं आणि परत तुमचा जो काही कंटेंट असेल तो तुम्ही टाईप करायचा आहे, XYZ जो असेल तो. ओके, आता मी व्हिडिओ खूप लाँग होईल त्याच्यामुळे मी काय करणार आहे, हे जे सर्व टेक्स्ट आहेत ते मी जस्ट कॉपी पेस्ट करणार आहे. ओके, तुम्हीही बोर होणार नाही आणि तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मजा येईल. तर हा टेक्स्ट मी कॉपी करते. कॉपी कसा करायचा, टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि कॉपी या ऑप्शनवरती जाऊन इथे सिलेक्ट करायचं आणि इथे पेस्ट करायचं. ओके, नेक्स्ट आपण काय करणार आहोत, सगळ्या गोष्टी कॉपी करणार आहोत. कॉपी करायचं आहे आणि जस्ट पेस्ट करायचं आहे. पेस्ट, हे बघा, सर्व काही 2 मिनटात तुमच्या नेक्स्ट पेजवरती येणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ट्राय करा ही डिझाईन बनवण्याची. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ हे जर हेल्पफुल वाटत असेल, जस्ट सेकंड मी ते कॉपी करत आहे त्याच्यामुळे थोडं हे झालं. जस्ट सेकंड. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही कॉपी करून घ्यायचं आहे. आता सपोज तुम्हाला याच पद्धतीच्या तुम्हाला काय करायचे आहेत, 2-3 पेजेस बनवायचे आहेत. जर नवीन असेल डिझाईन तर ठीक आहे की तुम्ही नवीन पेज घ्या आणि सगळं टेक्स्ट लिहित बसा, ते तर करावंच लागणार आहे. पण जर तीच जर सेम तुम्हाला तीच जर डिझाईन असेल, हाच कंटेंट असेल आणि तुम्हाला हाच कंटेंट त्याच्यात ॲड करायचा असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तो कंटेंट फक्त कॉपी पेस्ट करत जायचा आहे.
आणि सॉरी, हे बघा डुप्लिकेट झालं सगळं, त्याच्यामुळे घाई गडबडीत होते. एकच मिनिट हां. कॉपी अँड पेस्ट. ओके. सगळं सांगणार आहे मी, कसं घेतलं, कुठून घेतलं, सगळं सांगणार आहे. फक्त व्हिडिओ खूप लाँग न होण्यासाठी मी ही गोष्ट करत आहे. त्याच्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक बघा. ओके. कॉपी अँड पेस्ट. कॉलचा आयकॉन आला. आता हे सगळं पण आपल्याला कॉपी करायचं आहे. आता मी काय करणार आहे, हे बघा हा सर्कल पण हे केला आपण. सिलेक्ट मल्टिपल. कॉपी करायचं आहे आणि इकडे पेस्ट करायचं आहे. ओके. तुम्ही काय करायचं, तुम्हाला जी डिझाईन बनवायची आहे ती तुमचा कंटेंट आला ना, तुमच्या क्लायंटने तुमच्यासाठी जर पाठवलं सगळं रेडी, तर तुम्ही फक्त काय करायचं आहे, तुमची क्रिएटिव्हिटी वापरायची आहे आणि तो कंटेंट कसा ॲड करायचा, कशी डिझाईन आपल्याला ठरवायची, हे सगळं ठरवायचं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली. ओके. अनग्रुप करते आणि ही डॉटेड जो सर्कल आहे तो सुद्धा कॉपी करते आणि इथे पेस्ट करते. ओके. तर हा व्हिडिओ आपल्याला जास्त लाँग करायचा नाही आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी फास्ट करत आहे. ओके. तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला हा सर्कल पाठीमागे ठेवायचा आहे, मागच्या डिझाईनमध्ये बघितले त्यानुसार. तर जस्ट मागे आता हा फोटो सर्कलच्या पाठीमागे गेला आहे, तर काय करायचं त्यासाठी, तुम्हाला इथे पोझिशन ऑप्शन दिलेला आहे. जस्ट त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला 4 ऑप्शन मिळतात. फॉरवर्ड, बॅकवर्ड, टू फ्रंट, टू बॅक. तर हे आपल्याला टू फ्रंट पाहिजे, तर टू फ्रंट याच्यावरती क्लिक करायचं. ओके. ते झाल्यानंतर काय करायचं, जस्ट सेकंड, सगळे फोटोज ना व्यवस्थित ॲड करून घ्यायचे. एकदम व्यवस्थितली तुम्ही काय करायचं, व्यवस्थित असं सगळे तुमचे फोटोज सगळं ॲड करून घ्यायचं आणि खूप असं घाई गडबड करायची नाही आहे. शांततेत करावं लागतं हे काम, कारण की थोडंसुद्धा घाई गडबड केली ना, की मग पूर्ण डिझाईन ना बिघडून जाते. त्यामुळे लक्षपूर्वक, काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सगळ्या सेटिंग्स करून घ्यायच्या व्यवस्थित. आता हे आपल्याला काय पाहिजे, हा बॉक्स पाहिजे आपल्याला, कॉपी करूया आणि इकडे पेस्ट करूया. तुम्हाला सांगणार आहे मी हे सगळं कुठून घेतलं, कसं घेतलं. जस्ट मला काय करते, मी तुम्हाला हे सगळं जस्ट मांडून दाखवते सगळं, मग तुम्हाला एक एक सगळ्या गोष्टी क्लिअर करते. ओके. आता तुम्ही पाहताय, हे मी बॉक्स वापरले, हे सर्कल वापरले, सगळं वापरलं, पण हे वापरलं कुठून, तर हे वापरले मी एलिमेंट्स या ऑप्शनमध्ये जाऊन. ओके. एलिमेंट्समध्ये जायचं आहे. एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला फ्रेमचं ऑप्शन दिसत असेल, हे पहा इथे हे फ्रेमचं ऑप्शन आहे. ओके. फ्रेमच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जस्ट इथे खूप साऱ्या तुम्हाला फ्रेम्स दिसतील. इथे फिल्म अँड फोटोज दिसेल, डिव्हायसेस दिसेल, सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता सध्या आपल्याला सर्कलचा शेप्स पाहिजे. ओके. तर ह्याच्यामध्ये जायचं आहे. मग आपल्याला पाहिजे आपला प्रॉडक्टचा फोटो. मग आपला प्रॉडक्टचा फोटो आपल्याला WhatsAppद्वारे येणारा आहे क्लायंटकडून. मग तो फोटो गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असणार आहे. मग त्याच्यामधून गॅलरीमधून काय करायचं आहे, तो फोटो घ्यायचा आहे आपल्या प्रॉडक्टचा. ओके. फोटो घ्यायचा आणि जस्ट ह्या सर्कलवरती आणून मांडायचा आहे. ओके. झाला. आला का फोटो तुमच्या सर्कलमध्ये. अशा पद्धतीने मी हे सगळे सर्कल घेतलेले आहेत. परत तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, परत काय करावं लागणार आहे, आणखीन एक तुम्हाला सर्कल पाहिजे. मग तुम्ही परत एलिमेंट्समध्ये जाणार, परत सर्कल घेणार. तसं करण्यापेक्षा तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगते. जस्ट सर्कलला सिलेक्ट करायचा आणि
डुप्लिकेट करायचं. ओके, डुप्लिकेट करायचं. इथे डुप्लिकेटचं ऑप्शन तुम्हाला दिसतंय. अशा खूप सारे तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही डुप्लिकेट करू शकता. ओके, अशा पद्धतीने डुप्लिकेट करू शकता. मी अशा पद्धतीने सर्व ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी हे शेप्स कुठून घेतले. ओके, हे शेप्स मी कुठून घेतले जर तुम्हाला हे बघा, ते सुद्धा मी एलिमेंट्समध्ये गेले आणि इथं शेप्सचा पार्ट तुम्हाला दिसत आहे हा वाला. याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला भरपूर सारे शेप्स मिळून जातील. बेसिक शेप्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने शेप्स मिळून जातात. मी हा यूज केलेला आहे, हा वाला. ओके, हा मी यूज केला आणि याची साईज कमी केलेली आहे आणि तो ॲडजस्ट केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने मी हे 2 शेप्स घेतलेले आहेत आणि ते ॲड केलेले आहेत. आता याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके, हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा तुमचा कंटेंट असेल, जेवढी तुमची टेक्स्ट असेल ॲड करायचा तो तुम्ही करू शकता. आता हा आपल्याला फ्रंटला पाहिजे तर पोझिशनमध्ये जायचं आणि टू फ्रंट करायचं. ओके, आता त्यानंतर आहे ह्याला आपण मी ही जी ब्लॅकवाली आउटलाईन दिली ती कशी दिली, तर सिलेक्ट करायचं सिम्पली आणि ते स्टाईलमध्ये जायचं आहे आणि ही जी स्ट्रोक दिसत आहे तुम्हाला ती सिलेक्ट करायचं आणि त्याला अप्लाय होऊन जाते. आता ही व्हाईट कलरची आहे त्याच्यामुळे दिसत नाही. आता तुम्हाला त्याचा कलर चेंज करायचा आहे. तुम्ही स्ट्रोक कलरमध्ये जाऊन ब्लॅक देऊ शकता, व्हाईट, येल्लो कुठलाही देऊ शकता. तर मी जस्ट काय करते आता ब्लॅक ठेवते. व्हाईट दिला ना स्ट्रोक कलर तर प्रोफेशनल दिसतं आपलं जे डिझाईन आहे ती प्रोफेशनल वाटतं व्हाईट कलरने. ओके, तर हे फ्रंटला आलं. हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, मी काय करते आता जस्ट ही जी माहिती आहे ती पण ॲड्रेस आहे तो पण इकडे कॉपी पेस्ट करते. ओके, पेस्ट करते. आता हे पेस्ट झालं. आता परत काय करते मी, जस्ट सेकंड, पोझिशनमध्ये जाऊन बॅकवर्ड केलं ना हा नंबर वगैरे सगळं येऊन जातं. ओके, बॅकवर्ड करायचं, फक्त जस्ट बॅकवर्ड करायचं. ओके, आता मी हे सगळं टेक्स्ट ॲड केला आणि ह्याला नंबरिंग कशी दिली तर इथे फॉर्मॅटमध्ये गेले, अगोदर टेक्स्ट ॲड केला पूर्ण आणि इथे नंबरिंगमध्ये गेल्यानंतर असा नंबर दिला. ओके, नंबरिंग केली त्याला. ओके, त्यानंतर हे सुद्धा शेप्स मी कसे घेतले जर तुम्हाला हे बघा, हे जे शेप्स आहेत मी कसे घेतले तर सिम्पली मी एलिमेंट्समध्ये गेले आणि त्याच्यामध्ये सुद्धा चॅट बॉक्स घेतला आणि तो त्याची साईज छोटी केली. सिंपल, काहीही केलेलं नाही आहे, फक्त त्याची साईज मी कमी केली. ओके, छोटी साईज केली आणि त्याला डुप्लिकेट केलं आणि अशा पद्धतीने मला जेवढे पाहिजे होते तेवढे मी घेतले. आता हे अंतरावर का आले, कारण की पहिला सिलेक्ट केला, डुप्लिकेट गेला, तिथेच आला त्याच्यावरती. त्यानंतर त्याला त्याच्या स्पेस म्हणजे त्याची स्पेसिंग आपोआप व्हायला लागते. आता हे मी डिलीट करते. ओके, समजतंय मी कसे सांगते, काय सांगते समजतंय तुम्हाला? जर तुम्हाला समजलेलं नसेल, जरा तुम्हाला मी काय सांगितले ते समजलं नसेल तर मला तुमच्यासाठी कॉमेंट बॉक्स ओपन आहे, तर मला कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला काय समजलं नाही किंवा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या विषयावर पाहिजे किंवा कुठली डिझाईन तुम्हाला अवघड जाते त्यासाठी मला कमेंट करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमची जी ग्राफिक डिझायनिंग शिकण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे एकदम फ्रीमध्ये. आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स अवेलेबल केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर नक्कीच सर्वांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. तर याच्यामध्ये बघा, आता जे मेन आपलं शॉपचं नाव आहे त्याला आपण कलर देऊ. कलरमध्ये जायचं आहे, कलर पॅलेट ओपन होतं. ओके, कलर पॅलेटवरती जाण्यासाठी ॲरोला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला भरपूर सारे कलर्स मिळून जातात. डबल शेडमध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स इथे अवेलेबल आहेत. ओके, हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला डबल शेडमध्ये सुद्धा आहेत. आता याला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. तर इफेक्ट याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला इफेक्ट कसे अप्लाय होतात. ओके, तर आपण आउटलाईन हा इफेक्ट वापरणार आहोत आणि
आउटलाईनमध्ये ज्या 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याची आउटलाईन कमी किंवा जास्त करू शकता. टेक्स्टकडे लक्ष द्या कशा पद्धतीने कमी जास्त होते. हे पहा आपण एवढी ठेवूया आणि त्याचा कलरसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. मी हे बघा ब्लॅक ठेवू शकता, येलो ठेवू शकता, रेड, पण रेड एवढा छान वाटत नाही आहे. तर आपण काय करू, येलो कलरचा ठेवू आणि त्याचा जो कलर आहे तो चेंज करू. डबल शेडमध्ये छान वाटत नाही आहे, तर मी काय करते रेड ठेवते. रेड आणि येल्लो कॉम्बिनेशन छान वाटतं. त्याच्यानंतर फॉर्मॅटमध्ये जाते, त्याच्यानंतर इफेक्टमध्ये जाते आणि आपण इफेक्ट दिलेला आहे. ओके, आता ही लाईन तुम्हाला कमी करायची आहे. ओके, त्याचीसुद्धा आता तुम्हाला ट्रिक सांगते. तुम्हाला हे एक लाईनमध्ये नको आहे, 2मध्ये पाहिजे, स्पेस जास्त नाही आहे म्हणून. तर हे बघा जस्ट हा जो तुम्हाला पॉईंट दिसत आहे ना हा वाला, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि हे पहा अशा पद्धतीने टेक्स्ट कमी होऊन जातो. आहे की नाही सिंपल. कशी वाटली माझी शिकवण्याची पद्धत नक्की कमेंट करा. आता मेन पॉईंट आपला राहिला तो म्हणजे आता हा चॅट बॉक्स पण राहिला आपला फीसचा. ओके, पूर्ण डिटेल माहिती व्यवस्थित भरायची आहे. लक्ष देऊन लक्षपूर्वक माहिती भरायची आहे. क्लायंट रिटर्न करतं. ओके, त्याला जर आवडली नाही तर क्लायंट रिटर्न करतं. तर मी अवघ्या 15 मिनिटात 800 रुपये कमवलेले आहेत. ओके, तर तुम्हाला जर वाटत असेल की याचा काय फायदा, तर असा फायदा आहे त्याचा. तुम्ही घरी बसल्या पैसे कमवू शकता अशा डिझाईन थ्रू. ओके, आता तुम्हाला ही मुलगी मी कशी घेतली हे जर सांगायचं झालं तर मी एलिमेंट्समध्ये गेले, सर्च बॉक्समध्ये गेले आणि इथे जस्ट सर्च केलं पॉइंटिंग गर्ल. ओके, इथे मी सर्च केलं आणि मला भरपूर साऱ्या पॉइंटिंग गर्लच्या फोटोज शेप्समध्ये असल्यामुळे ते विजिबल झालं नाही आहे. तर इथे गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये गेल्यानंतर पॉइंटिंग गर्ल हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर हे पहा तुम्हाला ग्राफिक्समध्ये पाहिजे असेल ग्राफिक्समध्ये मिळून जातील आणि जर फोटोज पाहिजे असतील तर फोटोजसुद्धा मिळून जातात. ओके, तर आपण फोटोजमधून मुलगी घेऊया एखादी पॉईंट जे आपल्याला सूट होईल आपल्या डिझाईनला ते आपण घेणार आहोत. ओके, एकदम सरप्रायझिंगली तुम्हाला ठेवायचं असेल हे पहा अशा पण आहेत. फक्त तुम्हाला तिथं टाकायचं आहे सरप्रायझिंग गर्ल किंवा पॉइंटिंग गर्ल असं टाकायचं. ओके, आता ही आपल्या डिझाईनच्या अनुसार आली. आता आपण ही अशी नाही ॲड करू शकत. कशी वाटते ती, असा फोटो वाटतो ना, तर अशी ॲड न करता आपण काय करणार आहोत. आता हे बघा ही या सर्कलमध्ये का गेली, कारण की ती जस्ट इमेज आहे आणि ती जस्ट आपण त्या सर्कलवरती नेली तरी ती त्याच्यामध्ये गेली. तर आपल्याला डिलीट इमेज करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर डिलीट इमेज केल्यानंतर परत आपल्याला आता फोटो घ्यावा लागणार आहे. ओके, तर मी परत फोटो घेत आहे. आता सेमच घेते, इथे ठेवून दिलं. तर जस्ट काय करायचं आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. आपल्या स्क्रीनवरती येणार आहे आणि बीजी रिमूव्हर म्हणून जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा 2 सेकंदामध्ये एक हे बघा बीजी बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन ती मुलगी आपल्याला हे अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो. ओके, तर ही डिझाईन माझ्या क्लायंटला खूप आवडली आणि त्या माझ्याकडून नेहमीच करून घेतात डिझाईन. तर त्यांना ही डिझाईन खूप आवडलेली आहे आणि मला आणखीन खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत, त्यासुद्धा मला कंप्लीट करायच्या आहेत. तुम्ही आता लोकेशनचा पण कसा घेतला आयकॉन, तर एलिमेंट्समध्ये जाऊन फक्त इथं सर्च बॉक्समध्ये काय करायचं आहे, सर्च बॉक्समध्ये फक्त काय सर्च करायचं आहे लोकेशन आयकॉन सर्च केल्यावर भरपूर लोकेशनचे आयकॉन 3D वगैरे सगळे तुम्हाला मिळून जातील. आता तुम्हाला पेजचा मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पेजचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे. जस्ट पेजवरती क्लिक करायचं, कलर बॉक्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला भरपूर सारे कलर्स मिळून जातात. हे किती चीप क्वालिटी दिसते बघितलं ना तुम्ही, डिझाईन किती घाण दिसते या कलरनी. तर हे आपल्याला वापरायचे नाही आहेत.
तर आपण ह्या पद्धतीचे वापरणार आहोत. हे पहा कसा लुक आला आहे आपल्या डिझाईनला. आले की नाही छान? माझ्या क्लायंटला हाच डिझाईन खूप आवडलेला आहे आणि हाच कलर खूप आवडलेला आहे. त्यांनी हाच कलर ठेवायचा सांगितलेला आहे. तर तुम्हाला जर हा या कलर पॅलेटमधला